राम म्हणता रामची वैजे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी आन रस रुचकी केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका मने चाकोनी सांगे तुका मने चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे तो अनुभव पाहे विठ्ठल नमो विठ्ठला राजोबा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या गुरुपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयंत केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणासी अहो स्वामी तुकिया देवा यावनिरा करावा भेरू रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो श्री शिवछत्रपती विठ्ठल राम म्हणता रामची होईजे राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे जो अनुभव पाहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी या पवित्र पावन वाढवणा नगरीमध्ये आज या ठिकाणी पवित्र या पावन मुहूर्तावरती अयोध्या नगरीमध्ये माझे रामलल्ला या ठिकाणी विराजमान होत असताना सुंदर असा या ठिकाणी या प्रसंगावर निवडलेला हा अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार संपन्न साधू इंद्रायणीच्या काठी उठलेलं महान भक्तीचं वादळ बाबा असे महान असे भगवत भक्त माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा हे तुकोबाराय म्हणजे कोण महाराज तर जाऊनी संसार बैसलो अंगणी का बरे झाले देवा निघाले बरी या दुष्काळी पीडा गेली कोण तुकोबाराय ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातेमध्ये कष्टकऱ्यांचं रयतेचं गोरगरिबांचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचे जगद्गुरु जगदवंदनीय माझे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा अभंग असून महाराज या 4 चरणाच्या अभंगातून माझे तुकोबाराय त्यांचा ज्या ठिकाणी हा असणारा परमार्थ करत असताना नेमका काय या परमार्थाचा महाराज अनुभवाला हे अभंगाच्या माध्यमातून निषेध करतात विठ्ठल जरा तरुण मंडळीवर बोलणारा माणूस आहे जरा पुढे कसं जरा चांगलं होईल माझ्यासाठी बा तुमच्या सोयरी का होतील या 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 मी दिलेला आशीर्वाद वयात जात नाही काळजी करू नका मी महाराज आहे तुम्ही पण या रे मागचे तुम्हाला जरी वेळ असेल तरी या
आले का? सोयरीक म्हणलं की सगळेच येतात, काही विशेष नाही. या 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 नुसतं अभंगात जरी अर्थ कळला तरी बरं आहे का नाही. बघा, कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महाराज थोडासा परिहार द्यायचा तो असा आहे. या पवित्र पावन वाढोणा नगरीमध्ये खरे पाहता अयोध्या नगरी अवतरलेली आहे. महाराज, माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं आगमन या ठिकाणी झालेलं असताना या सुंदर अशा पवित्र पावन वातावरणाला काहीच करू नका, जसे तसं चालू द्या. काय होते, तुम्ही जास्त करायला जासाल ते जास्त शिट्या मारते. या पवित्र पावन भूमीमध्ये या ठिकाणी माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करण्यासाठी महाराज आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत. खरे पाहता या अयोध्या नगरीमध्ये जे या ठिकाणी आज प्राणप्रतिष्ठा माझ्या रामलल्लाची झालेली आहे, तीच प्राणप्रतिष्ठेचा आनंद उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून हा एक सुंदर असा देखणा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. विठ्ठल, या सोहळ्याला खऱ्या अर्थानं ज्यांचं प्रमुख आकर्षण आहे, नेहमी असं वाटायचं की एखाद्या दिवशी तरी माऊली महाराजांनी माझ्या कीर्तनामध्ये वाजवावं. उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला वाटायचं की कधीतरी माऊली महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये मृदंग या ठिकाणी वाजवावा. खरं मी त्यांना नेहमी मृदंग विशारद मृदंगाचार्य, मी तर खऱ्या अर्थानं मृदंग कसा वाजवावा त्यांच्या जी थाप पडते महाराज, तुम्ही पाहिला असेल त्यांची थाप जशी पडत होती तसं आपोआप अंग डोलायला लागतं. बाबा, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि हेच आमचे माऊली महाराज या ठिकाणी करत असतात. त्यांची धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं काय थाप पडावं. माझ्यासारखा एक कीर्तनकार नव्हे तर त्यांच्या संस्थेमध्ये अनेक कीर्तनकार या ठिकाणी घडत आहेत. त्यांचा आजच एक त्यांच्या संस्थेमधला एक विद्यार्थी कीर्तनाला उभा राहिला. महाराज, आनंदाची गोष्ट आहे. हे साधी गोष्ट नाही हो. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता त्यांची आमच्या पुढे बाबाची खरंच पुण्य आहे आमच्या माऊली महाराजांच्या पाठीमागे. माझ्या वडिलांची विरासी गा देवा, तुझी चरण सेवा उगाच नाही हो महाराज या ठिकाणी म्हणत. एवढं सुंदर असं वादन या ठिकाणी महाराज आमची सेवा देत आहे, त्यांची धन्यवाद. त्यांच्या सोबत खऱ्या अर्थानं आमचे गान कोकिळा मी म्हणेन महाराज, आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज शिंदे, नावही माऊलीच आहे, आणि आमचे हरिभक्तपरायण दिलीप महाराज या ठिकाणी कुरेकर आणि सर्वच आपण गुणीजन मंडळी बाबा सर्वजण आहे का नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही सर्व इथं आलेले आहात. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आणि तुम्हालाही या ठिकाणी धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं तुम्ही एवढ्या थंडीत आले. सगळ्यात जास्त धन्यवाद पोर तुम्हाला. नाही, तुम्ही शाळेत वेळेवर जात नाही, बरोबर आहे का नाही. तुमच्यामुळे मास्तर लोकांना बदल्या केल्या, पण तुम्ही इथं आले ते का नाही. तुम्हाला सगळ्यात जास्त धन्यवाद. सगळ्यात जास्त माता मावल्यांना तुम्हालाही धन्यवाद देतो. ते धन्यवाद याच्यासाठी की जिच्या हाती पाळण्याची दोरी महाराज ती जगाचा उद्धार करी. लक्षात ठेवा. माझ्या मासाब जिजाऊंनी बाल वयामध्ये माझ्या शुभराजांना घडवावं माता मावल्यांना, लक्षात ठेवा. तुम्ही कुठंच कमी नाहीत, बोलेल मी त्याच्यावरती. म्हणून सगळ्यात जास्त तुम्हालाही धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे भाऊजी, आमचे दर्शन भाऊजी, आमचे नरू भाऊजी, त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवर आणि आमचे बाबाजी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे बोरकर बाबा, त्यांना बऱ्याच दिवसाचं या ठिकाणी कीर्तन ऐकायचं होतं, त्यांची धन्यवाद देतो. सगळ्यात जास्त धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला, ते आमचे आदरणीय सन्माननीय आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण वाबळे महाराज, वाबळे सर. आता मी हरिभक्तपरायणच म्हणेन त्यांना, नाही का नाही. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने योगाला योगाने साधू संत येती घरा. तुळशी, दिवाळी, दसरा सरांचेही धन्यवाद देतो. आणि ज्यांच्याकडे आम्हाला भोजनाचा स्वादिष्ट असा अनुभव मिळाला महाराज, ते आमचे विठ्ठल बाबा तावरे. कारण गणेशही माझा विद्यार्थी आहे, सचिनही माझा विद्यार्थी आहे. पूर्व मी पेशानं मास्तर आहे, माझ्या अवतारावर जाऊ नका. तुम्हाला माझ्याकडे कोण वाटत नाही मी मास्तर आहे का नाही. माझ्या सासऱ्यालाच नव्हतं वाटलं तर तुम्ही काय विठ्ठल. बरोबर आहे लेकरं, बाबा माझ्याकडे पण वाटत नाही का नाही. हे दाढी वगैरे वाढवली. मी माझा संपूर्ण देह माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चरणाशी समर्पित केलेला आहे मायबापांनो. म्हणून हा सावधान आहे, हे उगाच नाही. आज फार या ठिकाणी आता सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपल्या कीर्तन सेवेला महाराज सुरुवात करतो. बाबांची धन्यवाद देतो. विनयकरी बाबा तुमचे धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. घरी राहिलेले, घरून आलेले, घरी जायच्या तयारीत असलेले, झोपलेले, अर्धे झोपत असलेले, झोपतून इकडे यावं का नाही या विचारात असलेले सगळ्यांना धन्यवाद देतो माय बाप हो. आणि आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करूया. खऱ्या अर्थानं बघा, हा
सुंदर असा पवित्र पावन सोहळा आहे महाराज. आणि या पवित्र पावन सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आज माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं येणं या भारतामध्ये या पृथ्वी तलावरती खऱ्या अर्थानं आपण झालेलं म्हणत आहे महाराज. आपण खऱ्या अर्थानं म्हणत होतो की माझे प्रभू श्रीरामचंद्र आलेले आहेत आणि हा आनंद उत्सव आपण खऱ्या अर्थानं साजरा करत आहोत. देशामध्ये मला वाटते आता 2-2 दिवाळ्या साजऱ्या करण्याची वेळ आलेली आहे. बरोबर आहे महाराज. एक दिवाळी तेव्हा झाली आणि एक आज दिवाळी झाली. उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराज नव्हे, भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये या ठिकाणी दीपोत्सव होत आहे. माझ्या रामाच्या येण्याचं स्वागत होत आहे. सजाद घरे गुलशन सा मेरे सरकार आए, सजाद करना मेरे राम जी आए, सजा दो घर गुलशन सा मेरे सरकार आए हैं. खऱ्या अर्थानं माझा देव या ठिकाणी अवतरला. महाराज या धर्म मंडपामध्ये कशासाठी बसायचं बाबा? तर देवाची प्रार्थना करण्यासाठी. बरोबर आहे का नाही? देवाची प्रार्थना कधीपर्यंत करायची बाबा? जोपर्यंत या हृदयामध्ये जीव आहे तोपर्यंत. बरोबर आहे का नाही? एकदा का या हृदयातला जीव गेला, पण जीव कोणाला म्हणा महाराज लक्षात ठेवा, हृदयामध्ये जीव म्हणजेच राम आहे. लक्षात ठेवा. मी काय काय सांगतो, एक एक शब्द महत्वाचा आहे, एक एक शब्द ऐकायचा. माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे माई मावळ्यांनो. ज्याला जसं पाहिजे तसं माप या ठिकाणी मी देणार आहे. कीर्तनकारानं तसंच सांगावं जे पब्लिकला पटेल. बरोबर आहे बाबा? फार वरच्या पट्टीतलं सांगायचं नसते. काही कीर्तनात असे बसतात की नेमकं त्यालाही समजत नाही ना आम्हाला कळत नाही. ते महाराजाच्या चुका काढायला बसलं. महाराजाला स्वरच नाही, मृदंगाची वस्ती काढला नाही, पेटीच वेगळी वाजायली, टाळातच मिळ नाही. हो ना बाबा, पण तुला कळतं काय का नाही? म्हणून जसं पाहिजे तसं बोलण्याचं या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा. खरं पाहता या धर्म मंडपामध्ये बाबा कशासाठी बसायचं? तर प्रभू राम नामाचं त्या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं. लक्षात ठेवा. कारण आजचा दिवस त्याच्यासाठी आहे. खऱ्या अर्थानं माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं. पण ते कधी करायचं? जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये जीव आहे. आता जीव म्हणजे रामा. लक्षात ठेवा. राम आहे तुमच्या हृदयामध्ये, हृदयामध्ये माझ्याही राम आहे. देहादेही एक, सूर्यप्रकाश एक, सहस्ररश्मी. सगळ्यांच्या हृदयामध्ये राम आहे. ऐसा हृदयामध्ये मी रामू. एक शांत बसाय. ऐसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. म्हणजे तुमच्याही हृदयात कोण आहे? राम. माझ्या हृदयात कोण आहे बाबा? राम. लक्षात ठेवा. इकडे लक्षात ठेवा. जर माझ्या हृदयातला राम गेला, माझं बोलणं बंद. तुमच्या हृदयातला का राम गेला, तुमचं ऐकणं, तुमचं ऐकणं बोलत चला ना. जेवढं येते तेवढं बोलत चला. बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे. आला सगळं बरोबर आहे. फक्त माना हलवा 11 वाजेपर्यंत सगळं बरोबर आहे का नाही? मग आता माझ्या हृदयामध्ये राम आहे. बोलत माझ्या हृदयामध्ये कोण आहे? महाराज राम आहे. माझ्या हृदयातला राम गेला की माझं बोलणं बंद बाबा. तुमच्या हृदयातला राम गेला की तुमचं ऐकलं
बंद झालं. म्हणून राम हा तुमच्या माझ्या हृदयात आहे. म्हणून राम नामाचं आहे तोपर्यंत चिंतन करणं हे महत्वाचे महाराज. पण आपलं उलट झालेलं आहे की राम नामाचं चिंतन कशासाठी काहीसाठी काहीच माहित नाही. मी नेहमी सांगतो आपण आपल्या मस्तीमध्ये राम नाम घ्यायचं असते, लोकांवर जास्त लक्ष द्यायचं नाही महाराज. पण उलट आहे बाबा. एखाद्याला म्हणलं घेणार आहे टाळ, त्यांनी ते आत बसेल तर टाळ पावा घेतील. आपण एखाद्याला म्हणलं टाळ घेणार आहे, आपल्या बच्चं नाही महाराज ते काम. एखाद्याला म्हटलं इथं थोडासा नाच ना, ते मला इथं कुठं नाचतात का, आम्ही डीजेच्या पुढे नाचणार आहे. समध्या परत या जोरात रंगात या अरे इथं नाचना नाही नाही नाही, इथं नाही जमणार महाराज. इथं नाचण्यासाठी तरणा भाग्यवंत लागते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. मग खरं इथं नाचलं पाहिजे महाराज. मग तुमच्यापैकी एखादा म्हणाल महाराज आम्हाला इथं नाचण्याची लाज वाटते बाबा. बरोबर आहे. मी नेहमी सांगत असतो की लोकांच्या म्हणण्यानुसार आपण आपलं जगणं जगू नये. जगणं फक्त नीतीनं जगावं. लोकांनी देवाला नाव ठेवलेत महाराज, लक्षात ठेवा. माझ्या साधू संतांना सुद्धा या समाजानं नाव ठेवलेत. माता माऊलींना लक्षात ठेवा. लोक फार त्यांच्या वेळेनुसार वागत असतात बाबा, परिस्थितीनुसार वागत असतात. विठ्ठला माता माऊलीला थोडंसं इकडं लक्ष द्या. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी बोलत चला. माझ्या कीर्तनामध्ये मी जिवंत लोकांना बोलणारा माणूस आहे बाबा. मी आधी सांगितलं माझ्या हृदयामध्ये कोण आहे. हा पोरो तुमच्या हृदयामध्ये मागच्या याच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण आहे. राम आहे का नाही. मग माझ्याही हृदयात राम हे, तुमच्याही हृदयात राम हे, म्हणजे तुम्ही मी राम स्वरूप हे. आता इकडं लक्षात ठेवायचं. माता माऊली लक्षात ठेवा. आपण भजन कीर्तन करत असताना दुसऱ्याचं जास्त मनावर घ्यायचं नाही. माझ्या मीराबाईंनी कधी घेतलं नाही महाराज. लक्षात ठेवा. लोक त्यांच्या परिस्थितीनुसार चालत असतात बाबा. माता माऊलीनं मला एक गोष्ट सांगा. चहात मासी पडली तर काय फेकतात हो. बोला ना जोरात काय फेकतात. तुम्ही नाही रे. माता माऊलीनं चहात मासी पडली तर काय फेकतात. चहा. शाबास. आणि तुपात माशी पडली तर बाबा तुपात माशी पडली तर तूप फेकतात का नाही. काय फेकतात महाराज. माशी फेकतात. शाबास. अरे तुपात माशी पडल्याच्या नंतर तुपात पाणी टाकून दे. टाक 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 पाणी टाक. अरे जसं तुपात पाणी टाकून खातो तसा चहात पाणी टाकून पे ना.
जमते का बाबा? नाही जमत. म्हणून आपण आपल्या मस्तीत या ठिकाणी काय करायचं असतो? परमार्थ करायचा असतो. लक्षात ठेवा. लोकांच्या परिस्थितीनुसार चालतात बाबा. लोक कीर्तनात असं बसतात, महाराजही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे महाराज. का नाही? म्हणजे लय अवघड आहे. आता एक काढूनच टाकतो या. लोक असे बसतात महाराज की चप्पलही दिसली पाहिजे, महाराजही दिसला पाहिजे. लोक आपल्या मनानुसार चालत असतात बाबा. लक्षात ठेवा. लोकांचं वागणं जास्त मनावर घ्यायचं नाही माता मौल्यांनो. मग आपण आपला निस्वार्थपणे परमार्थ करायचा असतो. एवढं मात्र या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विठ्ठल झालं का? आता माझ्याकडे लक्ष द्या. एक एक शब्द महत्वाचा आहे. एक एक शब्द महत्वाचा आहे. आजचं कीर्तन महिनाभर तुमच्या डोक्यात फिरलं. फक्त इकडे लक्ष द्या. हा, फिरलं नका करू. हा, फक्त इकडे लक्ष द्या. आता बघा, मग आता आपलं वागणं आपल्या मनात असलं पाहिजे महाराज. मग मी आता बोलता बोलता म्हणलो की तुमच्या हृदयामध्ये राम हे, माझ्या हृदयामध्ये राम हे. मग एखादा कोणीतरी मला उठून सांगल की महाराज खरंच राम हे का? राम हा देव आहे. मग देव दिसतो का? आता मला सांगा, देव दिसतो का? शाबास. कोरोना होता का? नव्हता. तुमचं गाव का आपले खंडारी का? कोरोना होता का नव्हता महाराज? बोला ना. मग कोरोना दिसला का? नाही. पण होता का नाही? मग कोरोना होता का? होता. दिसला का? चालू दिवसावर कोरोना होता पण दिसला का महाराज? तर मी पाहिला महाराज. सर मी पाहिला. कोरोना पाहण्यासाठी बाबा टेस्ट किट घ्यावी लागते. बरोबर आहे? तुमचा स्वॅब घेतला, त्या किटवरती काहीतरी तुमचं टाकले, रक्त मला नाकात असल्याविषयी मला लगेच काय दिसते? कोरोना दिसते. बरोबर आहे बा? जसा कोरोना पाहण्यासाठी या ठिकाणी किटची जरूरत आहे महाराज, तसा माझा देव पाहण्यासाठी भक्ती रूपी किटाची काय असते? जरूरत असते. लक्षात ठेवा. कळलं असेल तर टाळ्या वाजवायला हे चाललं पुढे. लक्षात ठेवा. मैं सांगेन तुम्हारा कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी सारी कोशिश है कि एक तस्वीर बदलनी चाहिए. अरे आग मेरे सीने में ना सही तो सही, लेकिन आग वाढवना वाले के दिल में जलनी चाहिए. राम नामाची माता मायला लक्षात ठेवा. म्हणून मी सांगत असतो, तैसा हृदयामध्ये मी रामू आणि असता सर्व सुखाचा आरामू. मग राम नामाचा आपण जप केला पाहिजे महाराज. फक्त आजच्या दिवस नको. आपलं झालंय सिजनेबल काम. आपलं म्हणजे एवढं सिजनेबल महाराज काम हे आपलं की सोमवार आला की आपल्याला लगेच महादेव आहे का नाही. नंतर महादेवाला पाहायलाही कोणी जात नाही. सोमवार आला की हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. झाला सोमवार. सोमवार झाला की आलाच मंगळवार. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट पाहते भक्ताची. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट पाहत भक्ताची. तुळजापुराच्या घाटात वाट पाहत भक्ताची. तुळजापुराच्या घाटात लगेच बुधवार एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. हे का नाही बाबा? लगेच गुरुवार की निघालो घेऊन लगेच शुक्रवार आंबट चिंबट खाऊ नये. अशी अवस्था आहे आपली. लगेच शनिवार. असं नाही. प्रभू श्रीरामाचा जन्म जप का करायचा माता मानवानं लक्षात. मी अगोदर सांगितले राम म्हणजे जीव आहे. जर तुमच्या हृदयातला राम निघून गेला तर तुमचं ऐकणं बंद. माझ्या हृदयामधला राम निघून गेला बाबा, माझं बोलणं बंद. म्हणून राम नामाचा आपल्याला ठिकाणी जप करायचा. मग राम नामाचा जप कशासाठी? आता कोणी विचारलं, देवच नाही, दिसलाच नाही. मी अगोदर सांगितलंय कोरोना होता पण जसा दिसला नाही महाराज, तसं देव आहे पण दिसत नाही. याच्यासाठी भक्ती रूपी किटाची गरज असते बाबा. आणि ती किट आपल्याला लाभल त्या दिवशी आपल्याला देव दिसेल माता मानवांनो. तसा देव दिसायला रिकामा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विठ्ठल
बर, मग आता हृदयामध्ये देव का, कशासाठी राम? एक लक्षात ठेवा थोडस. ज्या पवित्र पावन अयोध्या भूमीमध्ये बाबा या ठिकाणी राम मंदिर झालेलं आहे. माझे प्रभू श्रीरामचंद्र या ठिकाणी विराजमान झाले. किती वाजता जन्म झाला माझ्या प्रभू श्रीरामचंद्राचा? बाबा किती वाजता जन्म झाला सांगा ना. दुपारी, बोला ना जोरात, दुपारी 12 वाजता. अगदी बरोबर आहे. दुपारी 12 वाजता तुमच्या गावामध्ये सूर्य मावळतो का प्रखरतेनं प्रकाश देतो? बोला ना. सूर्य दुपारी काय करतो? प्रखरतेनं ठिकाणी काय देत असतो? प्रकाश देत असतो. मग माझ्या प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म बरोबर दुपारी 12 वाजता झाला, कारण माझे प्रभू श्रीरामचंद्र हे सूर्यवंशी जन्मणारे. लक्षात ठेवा महाराज. म्हणून आजही त्या रामलल्लाच्या मूर्तीवरती, कपाळावरती महाराज त्या ठिकाणी सूर्य कोणलेला आहे. त्याचं एकच कारण आहे, सूर्यासारखं तेज. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, जगातला एकमेव देव म्हणजे माझे प्रभू श्रीरामचंद्र आहेत महाराज. रघुकुल प्रीत सदा चिरियाई, जान जाय पर वचन न जाई. नुसतं वचन दिलं बाबा आईला. आईला सांगितलं, आई तुझी इच्छा आहे ना मी वनवासाला जावं? माझ्या बाबाने तुला वर दिला आहे, आणि माझ्या बाबाचा वर जर पटापडत असेल तर माझं पुत्र होण्याचं काय ते भाग्य. आईने सांगितलं, कैकेयी मातेनं की तुला वनवासाला जावं लागेल तुमच्या रामाला, आणि माझ्या भरताला राजगादी द्यावं लागेल माता माऊल्यांना. मला सांगा, कैकेयी चांगली होती का खराब होती हो महाराज? कैकेयी रामाने वनवासातून वापस आल्याच्या नंतर महाराज पहिली कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. मग कैकेयी माता ही चांगली होती का खराब होती एकदा मला सांगा. चांगली होती का? चांगली होती. किती जणीचे नाव तुमच्या गावात कैकेयी आहेत? बरं, तुमच्या तालुक्यात, तुमच्यामध्ये माझा हाच तालुका आहे. बरं, आपल्या महाराष्ट्राचं, भारताच्या बाहेर आहेत का? नाही. ऐकून घ्या. बरं, मंथरा, शूर्पणखा आहे? कुणाचंच नाव नाही का? विठ्ठल. मग आता तुम्ही म्हणाल, माझ्या प्रभू श्रीरामचंद्राचंच नाव काय घ्यायचं? का राम नाम म्हणायचं? राम नाम याच्यासाठी म्हणायचं की राम नाव असं आहे, सरळ आहे का नाही? सरळ मार्गी माणूस आहे. राम 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 म्हणजे पाप बाहेर पडणं, आणि मग म्हणताना तोंड मिटल्या जातं बाबा, म्हणजे बाहेरचं पाप पुन्हा आत न येणं. याचं नाव काय आहे? राम नाम संकीर्तन. साधन पै सोपे आणि जळतील पापे. बोला ना, बोला ना, बोलत जेवढे तेवढं बोलत चला. नाम संकीर्तन, साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. हे एकदाचं पाप नाही जळणार, ते अनेक दिवसाचं पाप जळणार आहे. पण मग आता महाराज तुम्ही आम्हाला इथं काय सांगायला आले? राम मंदिर झालं, अगदी बरोबर आहे. राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलेले महाराज. लक्षात ठेवा, 3 मजली अयोध्या मंदिर आहे. पण अयोध्या मंदिर या ठिकाणी तिथं उभं राहिलं बाबा, पण आपल्या हृदयामध्ये सुद्धा मंदिर बांधणं गरजेचं आहे. बरं, हृदयामध्ये मंदिर बांधायला इकडे लक्षात ठेवा महाराज. राम मंदिर तिथं बांधण्यासाठी वीट लागली, इंजिनियर लागला, सिमेंट लागलं, त्याच्यावर पाणी मारायला लोक लागले, गज लागला, बरोबर आहे. पण हृदयामध्ये रामाचं मंदिर बांधण्यासाठी सर कशाची गरज आहे का बाबा? तुम्हाला गिट्टी लागते का? बोला ना. पाणी टाकायला कोणाची गरज आहे का? महाराज गीतेची गरज आहे का? नाही. मग अगोदर पहिले तुमच्या हृदयामध्ये, जसं अयोध्येत राम मंदिर झाले महाराज, अगोदर बाबा तुमच्या हृदयामध्ये रामकृष्ण नामे ही दोरी साधे, रामकृष्ण नामे ही दोरी साधे, रामकृष्ण नामे ही दोरी
दोन्हीही साजिरे. बरोबर. तुझं नाव काय बाळा? पटकन जे असेल ते सांग. काय? पंढरी. बर तुझं रे? कर. बर कृष्ण नामे दोनच नाव का सांगितले? असं सांगितलं का सतीश नाव गोजिरी साजिरी? हा कतुआ नाव सांगितलं का रे? साजिरी गोजिरी. आपले कशाचे नाव? आपले नावच बदललेत महाराज आहे का नाही? पहिले सुंदर असे नाव राहायचे, आता नावही गेले, माणसाची नावही असे बदलली. बाबा आपल्यासारख्या माणसाला तर घेताच येत नाही. म्हणजे लक्षात ठेवलं, पुन्हा माणसाला लय जुना दिसतं का काय महाराज? असं होऊ शकते का नाही? म्हणजे नेमकं नावच बदललंय. पहिले नावच चांगले होते. आमच्या आजीबाई असतील काही नातवाचं नाव तोंड भरून येते असंच नाव ठेवायच्या. ज्ञानेश्वर, आमची माऊली असे नाव राहायचे. आता नावही बदलले. बरोबर आहे का नाही पोरं? बरोबर. तुम्ही जागृत येते या गावात. बोला ना बोला बाकी आणि कृष्ण दोन्ही नाव साहेबांनी सांगितलेली आहेत. बर मग महाराज तिथं मंदिर झालं. मग मी अगोदर सांगितलं सगळ्यात पहिले तुमच्या हृदयामध्ये रामाचं मंदिर बनवा. राम आहे का नाही? मी नेहमी सांगत असतो की या ठिकाणी सगळ्यात पहिले आपला देह हा काय आहे तर मंदिर आहे का नाही? आणि आत आत्मा परमेश्वर आहे. म्हणजे अगोदर तुमच्या हृदयामध्ये मंदिर बनलं पाहिजे, त्याच्यानंतर राम नाम आपल्याला घेता येईल. मग अगोदर तुमच्या हृदयात आज मी मंदिरच बांधून जाणार आहे. सगळ्यांनी एका हातवरी करायचं, मला तुमच्या हृदयात मंदिर बांधायचं. तिथं तर बांधलेलं आहे. ज्यांना ज्यांना हात येत ते सगळे जण हातवरी करतील आहे का नाही? बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम. बनाएंगे मंदिर मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा सर्वोत्तम हम है दीवानी राम की भक्ति अयोध्या. मला सांगा अहो 1 मिनिट भजन नीट करू शकत नाही, देव मन पावला पाहिजे. मने नाही भाव मने देवा मला पाव, देव अशान गावायचा नाही. देव गाजायचा गती पडला नाही. भाजीपाला नाहीये म्हणून जिवंतपणे परमार्थ करा. जिवंतपणे चांगलं वागायचं, नीतीला वागायचं महाराज. यालाच म्हणते खरी भक्ती आहे का नाही? दुनिया को भूल मस्त चालवली महाराजांनी का नाही? राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. आता एका अभंगाच्या चरणाचा अर्थ लक्षात ठेवा. माझे तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात महाराज की राम म्हणता रामची होईचे. इकडे लक्षात ठेवा. आता थोडस चुळबुळ बंद करा आणि इकडे लक्षात ठेवा. राम म्हणता रामची होईचे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आता राम नामात कशासाठी म्हणायचं याचं लक्षात ठेवा की राम म्हणता रामच होईचे. आता लक्षात ठेवा महाराज. मला सांगा अभंगाचा सरळ सरळ अर्थ काय आहे पहिल्या चरणाचा की राम म्हटल्याच्या नंतर तुम्ही कोण होणार आहात? राम.
आता राम म्हटल्याच्या नंतर महाराज मी खरंच राम होणार आहे का? मग राम म्हटल्याच्या नंतर जर मी राम होणार असेल तर ऐका महाराज पहिला पुरावा की राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. इकडे एक एक मुद्दा लक्षात ठेवा. पदी बैसोनी पदवी घेईजे. समजा मी जर देशाचा पंतप्रधान झालो महाराज ऐका, आता होणार नाही पण झालो, आता माझी भावकी झाली मुख्यमंत्री, मी काय कोण्या पक्षाचा नाही बरं का. समजा मी महाराज मी या ठिकाणी पंतप्रधान झालो तर मी तुम्हाला म्हणणार आहे का माझी पदवी तुम्ही घ्या. ग्रामपंचायत सदस्य जागा सोडत नाही, राजे होतं पंतप्रधान. माझे प्रभू श्री रामचंद्र सांगतात ज्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्यासी. मग मला एक सांगा, जर हा देवाशिवाय म्हणजे घाटाने झाडाचं पान हलत नाही महाराज, तर माझे तुकोबाराय सांगतात की राम म्हणता रामची होईजे पदी पैसोनी पदवी घ्यायचे. लक्षात ठेवा, राम म्हटल्याच्या नंतर तुम्ही राम स्वरूप होता महाराज. लक्षात ठेवा, कशाला म्हणायचं राम स्वरूप बाबा? सीता मातेचा शोध लावायचा ऐकून घ्या. आणि सीता मातेचा शोध लागला आणि सीता मातेचा शोध बरोबर लक्ष द्या. सीता मातेचा शोध लागल्याच्या नंतर महाराज सीता माता लंकेमध्ये आहेत, पण लंका पार करायचे बाबा तसं जाणं शक्य नव्हतं. मग वानर सेनेनं लक्षात आला आता आपल्याला लंकेत जायचं आई, पण लंकेत तसं जाता येत नाही. मग आपल्याला काय बांधावं लागल? बोला ना, काय बांधावं लागल बरोबर? सेतू म्हणजे पूल. तुमच्या गावाला वाढण्याला मला यायचं आणि कुणी यायला रस्ता नाही, पाणी वाहा लागलं, तुम्ही काय करसाल? बर, पूल बांधायचं ठरलं ऐकून घ्या. बर, पूल बांधायला वानर सेना काय करत होती महाराज? लक्षात ठेवा, उचलला दगडकीत टाकला समुद्रात, उचलला दगडकीत टाकला समुद्रात, दगड टाकू 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 वैतागले महाराज. शेवटी काहीच पर्याय नव्हता. हनुमानजीच्या लक्षात आलं, हनुमानजी म्हणजे असा दगड तरणार नाही. मग काय करावं लागल? तर दगडावर काय लिहिलं? राम. काय लिहिलं? रामाचा दगड त्या समुद्रात टाकल्या टाकल्या बाबा दगड तरायला लागला. म्हणून राम म्हणता रामची होईजे. दगड कोण झाले? दगड दगड हा काही उठून चालले. अहो, राम म्हणता रामची होईजे. पहिला पुरावा नाही कळला, दुसरा पुरावा ऐका. पहिला पुरावा काय होता? दगड पाण्यात टाकला माता मावल्यानं, तो दगड तरंगत होता. मग आता ऐका दुसरा पुरावा. मग एक दिवसचा प्रसंग असा आहे महाराज की रावणाच्या कानावर बातमी गेली महाराज. मग रावणाच्या कानावर बातमी गेल्याच्या नंतर रावणाच्या लक्षात आला, अरे वानरानं दिसता दगड पाण्यात टाकला तर दगड तरंगतो, मग आपल्या त्याला तरंगते का पाहू महाराज. त्या रावणानं काय केलं आता माहिती? आता ऐका, पाण्यामध्ये दगड टाकला बाबा, बुडायला लागला. मंदोदरीच्या लक्षात आलं हे दगड टाकायला चालले बुडायले, दगड टाकायला चालले बुडायले. पण एक दिवस दगड टाकला आणि एक दिवस दगड टाकल्याच्या नंतर महाराज दगड पाण्यावरती तरंगल्याच्या नंतर रावण आनंदात आला. मंदोदरीला सांगू लागला, मंदोदरे अगं पाण्यामध्ये टाकलेला दगड माझ्या हाताने सुद्धा तरला. मंदोदरी काही साधी नव्हती, लक्षात ठेवा. जरी रावणाची बायको होती तरी पतिव्रता होती, नवऱ्याच्या अगोदर उठत होती महाराज. आहे का नाही? पवित्र एक सुंदर असं 5 सुखापैकी एक सुख आहे पतिव्रता. जाया बायको चांगली भेटली पाहिजे महाराज. आहे का नाही? पतिव्रता मी आधीच सांगितलं मोठा अवघड आहे का नाही? सारखा जोडा कसा होत नाही का नाही? वाळल्याला जाड जाडलं वाळी माझ्याकडे पाहू नका. ते माझ्याकडे पाहून अंदाज लावत असतील महाराजाचं कसं असेल बा. आमचं सांगितलं की म्हणजे मग हे आपल्या पंक्ती जणच मंगाव देत महाराज असं ते कडे विठ्ठल. मंदोदरी पतिव्रता होती महाराज. मंदोदरीने सांगितलं रावणानं, मंदोदरे माझ्या हातानं दगड धरला. मंदोदरी म्हणे खरं सांगा, खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे. तेव्हा शपथ करा आपल्या हातात लयच अवघड आहे का नाही? दादूच्या मम्मीची शपथ घातली फक्त. दादूची मम्मी कळते ना? धन्यवाद. आहे का नाही? ज्यांना नाही कळलं ते सकाळी शोधत बसा काय होतं त्याचा अर्थ बाबा. मोठा अवघड आहे महाराज. आहे का नाही? आणि मंदोदरी तू हे म्हणून मी तुला सांगतो,
अगं माझ्या हाताने जरी राम तो दगड चालला असेल ना तर मंदोदरे तू हे म्हणून मी सांगतो मी त्या ठिकाणी त्या दगडावर सुद्धा राम न कळत लिहिलं म्हणून राम म्हणता रामची होई जे रावण म्हणतोय कोण म्हणतोय रावण महाराज ऐका त्याच्या पुढचा पुरावा माझे प्रभू श्री रामचंद्र वनवासाला गेले बाबा आणि वनवासाला गेल्याच्या नंतर माता मावल्यांना लक्षात ठेवा शबल राज्याची मुलगी होती माझी शबरी माता आणि शबरी मातेला एका ऋषीनं सांगितलंय की शबरे काय नाव होतं त्या ऋषीचं त्या ऋषीचं नाव काय नाव होतं त्या ऋषीचं बरोबर मातंग ऋषी काय माझ्या मातंग ऋषींनी सांगितलं की शबरे एक गोष्ट लक्षात ठेव बाई या रस्त्याने एक दिवस प्रभू श्री रामचंद्र जातील ग आणि गेल्याच्या नंतर तुझी पापापासून मुक्ती होईल शबरी मातेनं वाट पाहाव बाबा शबरी मातेनं सांगावं या रस्त्यानं माझे प्रभू श्री रामचंद्र जाणार आहे सकाळी माझ्या शबरी मातेनं उठावं महाराज आणि सकाळी माझ्या शबरी मातेनं उठून या ठिकाणी अंगण झाडायला घ्यावं आई अंगण झाडायला घ्यावं त्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढावी अहो अंगणामध्ये पाठ टाकावा माता मावल्यांनो या ठिकाणी बकेट भरून ठेवायची त्या काळात जे पाण्याचं असेल ते साधन बाबा आणि त्या ठिकाणी माझ्या शबरी मातेला वाटायचं कधीतरी माझे प्रभू श्री रामचंद्र या रस्त्याने येतील आणि आल्याच्या नंतर माझ्या या कुटियाचे भाग उचलतील महाराज ही साधी गोष्ट नाही जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा श्री रामचंद्र जी महाराज त्या दिवशी माझी कुटिया पावन होईल महाराज लक्षात ठेवा माझ्या शबरी मातेनं उष्टे बोर खाऊ घातले तिकडे लक्षात ठेवा थोडा हा कथाभाग तुम्हाला घ्यात असेल महाराज लक्षात ठेवा माझ्या शबरी मातेनं बोर आणावं आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या वाटेत मध्ये त्या ठिकाणी वाट पाहावी बाबा आणि बोर खावं जर बोर आंबट असलं तर फेकून द्यावं चांगलं बोर बाजूला काढून ठेवावं का तर माझ्या प्रभू श्रीरामचंद्राला आंबट बोर नको आणि माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्यावेळेस त्या कुटियामध्ये आगमन केलं मी राम म्हणता रामची होईजे याचा अर्थ सांगायला मी तुम्हाला हसवण्यासाठी जास्त आलोच नाही बाबा अजिबात आलो नाही पण दुर्दैव असे महाराज जर महाराजांना हसवलं नाही तर उद्या या गावातले अर्धे लोक सर्प म्हणायला बसलेत कशाला आणलं त्याला त्याला महाराज नाही म्हणतो लोक आम्हाला कुठून आणलं ते धरून बरोबर बाबा म्हणून दुर्दैव असे महाराज माफी हात जोडून या नारदाच्या गादीवर तुमची माफी मागून सांगतो हसवलं नाही ना बाबा लोक उद्या अहो माता मावल्याला तुम्हीच निंता माय काहीच कीर्तन चांगलं केलं नाही त्यानं माय राम सांगितलं लावून या राम सांगायसाठी मला बाबा सरनं बोलवलं मग बरोबर आहे का नाही ठीक आहे हसवावी लागते लय अवघड झालेले बाबा असो प्रत्येकाला प्रत्येकासारखं कीर्तन आहे आपल्याकडे काळजी करायचं काम नाही तुम्ही आणि मग उष्टगोर खायचं आणि अशी ऐकून घ्यायकडं माता मावल्यांनो अशी दुर्डी भरली होती त्या काळामध्ये आताच्या सारखे टोपले नव्हते मास्टीची अशी दुर्डी भरली लक्षात ठेवा आणि मग प्रभू श्रीरामचंद्रांनी बोर खायला घेतलं तर लक्ष्मणानं काय केलं बाबा थोडस नाक निवडलं बाबा तेच होता लक्ष्मणानं बोर खाल्ले नाही आणि प्रभू रामचंद्र बोर खायला लागले बाबा उष्टे बोर खायला लागले माझ्या शबरी मातेचे आणि लक्ष्मणानं थोडस बाहेर आल्याच्या नंतर सांगितलं दादा तुम्हाला काही कळतं का नाही तुम्ही कोण आहात
राजाचं पोरग आहात तुम्ही, रघुवंशाचे आहात तुम्ही, आणि तुम्ही उष्टे बोरं खाल्ली. माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी सांगावं, लखन बेटा लखन ध्यान रख, तेरे अभी तक कुछ समझ में नहीं आया है. लखन एक बात ध्यान रख, इस बेर की कीमत है ना तुझे एक ना एक दिन समझ में आएगी. ध्यान रख, ध्यान रख, ध्यान रख. ये शबरी के जो पेड़ है ना, अरे वो पेड़ नहीं रहे, ये शबरी के पेड़ नहीं है, बहुत दिनों की उसकी भक्ति है रे. नहीं समझ में आएगी तेरे लखन. मैं बड़ा भाई हूं तेरा, मुझे सब कुछ पता है, मैं कहां से आया हूं, मेरा क्या ठिकाना है. एक दिन तुझे समझ में आएगा कि मैंने क्यों छूटे बेर खाए. अरे महाराज, युद्ध चालू असताना बाबा लखनजीला बाण लागला आणि मूर्छित पडले लखनजी. तेवढ्यात त्या ठिकाणी डोळ्यामध्ये आसवांच्या धारा आहे. जगाचा मालक रडायला लागला. महाराज, माझं रामचरित्र सांगते भावानं भावाशी कसं वागावं, माझं रामचरित्र सांगते वडिलांनी पोराशी कसं वागावं. महाराज, माझं रामचरित्र सांगते आईनं लेकाशी कसं वागावं, लेकानं आई संग कसं वागावं, वहिनीनं दिरासोबत कसं वागावं, दिरानं वहिनी सोबत कसं वागावं. महाराज, हे माझ्या प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र सांगते बाबा. आणि लखनजीला बाण लागला. महाराज, बाण लागल्याच्या नंतर बाबा संजीवनी पाहिजे होती. लक्षात ठेवा, माता मौलांनी संजीवनी आणायला आमचे हनुमानजी निघाले. हनुमानजी संजीवनी आणायला गेल्याच्या नंतर नेमकी कोणती संजीवनी कळाला नाही दादा. अख्खा पर्वत उचलून आणला माय बापांनो. अरे काय सांगतं माझ्या प्रभू श्री रामाचं चरित्र. लक्षात ठेवा, जा कधी त्या चित्रकूट पर्वतावरती बाबा गेल्याच्या नंतर कळल हो. आवचांनी कधी जमिनीवर पाय ठेवताना सुद्धा कमळाच्या चौघड्या खाली येत होत्या. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा असणारा माझा प्रभू श्री रामचंद्र वनवासाला जात होते ना दादा. आणि पक्षी सुद्धा रडत होते. नदीचं पाणी जागेवर थांबलं. महाराज, सूर्याची दिशा बदलायला लागली. पण स्वतःच्या भावाला दादा तीर लागल्याच्या नंतर डोळ्यामध्ये आसमानच्या धारा आल्या हो. आणि संजीवनी उचलून आल्याच्या नंतर ती संजीवनी जेव्हा लक्ष्मणाला दिली ना महाराज, तेव्हा लक्ष्मण जागृत झाल्यावर सांगितलं, लक्ष्मणा, अरे ते बोर तू तेव्हा खाल्ले नाही ना. ऐक, अरे त्या बोराची आठवणी मी या डोंगरावरती फेकायचो आणि त्याच आठवणीपासून या ठिकाणी ही संजीवनी तयार झाली. हे तुला आता कळलं. राम म्हणता रामची वैजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. नाही कळलं का महाराज? नाही कळलं? म्हणून राम म्हणता रामची वैजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. अजून एक दृष्टांत सांगतो बाबा, कशासाठी राम म्हणायचं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज, सीता माता या ठिकाणी सोबत होती, मग राम झाली का? ऐका आता, सीता माता 14 वर्ष वनवासात होती, मग राम झाली का? ऐका माता मावळ्यांनो, मोह झाला. सीता माते जिच्या पतीच्या रूपामध्ये अख्खं जग बुडून जात होतं महाराज. ज्याचं रूप इतकं सुंदर होतं की त्या नुसतं नाव इतकं सुंदर असेल तर रूप किंदर होतंय. एक फार सुंदर शपथ आहे महाराज. शपथ आहे, गाठ्यात नाही, पण मला म्हणून असं वाटते फार सुंदर शपथ आहे. नाम तुम्हारा तारनहारा कहो तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल माता मौलांनी. एखादं दुसऱ्याचं सुंदर लेकरू जरी दिसतंय, पोरो बंद कर दे, तर बंद. त्या मोबाईलच्या बापही पागल झाले, बोरही पागल झाले. तर ते बरं, तर बरं विठ्ठल. इकडं पाहिजे. आता मोबाईल नको घेऊ. हा, मी केवढा मोबाईल घेऊ शकतो? केवढाही घेऊ शकतो, केवढाही. ठीक आहे, पण माझ्या आहे काही
माझं शांत बस आहे का. मन मोबाईल घ्यायला काय बंद नाही काय, केवढा मन मोबाईल घेऊ शकतो मी, काही अडचण नाही आहे का नाही. माझ्या प्रभू पांडुरंगाच्या कृपेनं भरपूर आहे का नाही. आम्हाला सध्या आपल्याला बाबा देवाने डोक्यावर घेतलेले आहे का नाही. लक्षात देवाला आम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सध्या तरी बाबा हे का नाही उजळले भाग्य. आता मग आपल्या इकडे लक्ष द्या. पूर्ण माझ्याकडे पारे लय महत्वाचं सांगतो मी आहे तुम्हाला. एक दोन पण शिकवतो, फक्त शांत बस. आज मग राम सांगू द्या सर, उद्या यायच्या शाळेत लेक्चरला हा. आता इकडे थोडंसं लक्ष द्या, 2 मिनिटं आहे का नाही. बघा मग आता एक दृष्टांत तुम्हाला पुन्हा एक सांगतो की इतका सुंदर आहे माझा प्रभू श्री रामचंद्र महाराज. मग सीताराम झाली का ऐकून घ्या. सीतेला मोह झाला महाराज, लक्षात ठेवा. सुंदर हरिण दिसल्याच्या नंतर सोन्याचं हरिण दिसलं आणि सोन्याचं हरिण दिसल्याच्या नंतर नवऱ्याजवळ हट्ट केला. नवऱ्याजवळ हट्ट कधी करायचं असतं माता मावळ्यांना, लक्षात ठेवा. घरामध्ये कपाळवर साड्या आहेत. ऐका ऐका थोडस. काही बाया म्हणतील, काही महिला म्हणतील माय भांडण लावायला मेला. ऐका माता मावळ्यांना, घरामध्ये कपाळभर साड्या आहेत. इकडे लक्षात ठेवा. पण कपाळभर साड्या असल्याच्या नंतर, नवीन साड्या असल्याच्या नंतर नवऱ्याला साडी मागायची का नाही मागायची? मागायची. कपाळभर असल्यावर सुद्धा बोला ना. कपाळभर साड्या असल्याच्या नंतर साडी मागू नये माता मावळ्यांना, लक्षात ठेवा. मागायची कधी? जर साड्या आपल्या वापरून वापरून खराब होत असतील तर मागायच्या, आणि नवऱ्याने ती आणून द्यायच्या. जरा नीट लक्षात ठेवा. मला सांगा, जिच्या नवऱ्याच्या ताब्यात हे विश्व आहे, तिला सोन्याची कशाला भुरळ करायला पाहिजे बाबा? नुसतं सोन्याचं हरिण मागितलं महाराज. तुम्ही इकडे लक्ष द्या, त्याच्याकडे मी लक्ष देतो, तुम्ही फक्त माझ्याकडे. तुम्हाला बोलायचं मला बोलायचं, मग इकडं लक्ष द्या. आणि याच्याकडे लक्ष सर याच्यासाठी द्यायला लागते. पहिला असतं गळा गेलेला आहे, उद्या पुन्हा कीर्तन आहे, ठीक आहे. हा मग मला सांगा, प्रभू श्रीराम म्हणले नुसतं सोन्याचं हरिण काय मागती? तुला सोन्याच्या नगरीतच बसून ठेवतो. राम झाली का? नाही. पण राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोली पदवी घ्यायचे. पदवी घ्यायचे म्हणजे मी राम झालो, म्हणजे मी त्या पदापर्यंत गेलो. पंतप्रधानाच्या खुर्चीवर मी बसणं, याचा अर्थ मी कोणाची जागा घेतलेली पण हो, पंतप्रधानाची. बरोबर आहे. म्हणून पदी वैसोनी पदवी घ्यायचे. एक दिवसचा शेवटचा दृष्टांत सांगतो महाराज, ऐका आता. त्याच्यानंतर पुढच्या चरणाकडे आपण जाणार आहोत. महाराज, प्रभू श्रीरामचंद्राच्या अक्षय भात्यातून बाण यायचा. अक्षय भाता म्हणजे ज्याच्यातले बाण कधीच नष्ट होत नाही, त्याला अक्षय भाता म्हणतात. आणि बाबा बाण लावायचा आणि प्रपंचा मागे खेचायचा. रावणाला बाण लागत होता महाराज. ऐका माता मावळ्यांनो, त्या बाणाचं वैशिष्ट्य असं होतं की तो बाण लागल्याच्या नंतर रामाचा बाण जेव्हा शत्रूला भेदत होता तेव्हा शत्रूच्या अंगात निघून पुन्हा भात्यात येत होता, म्हणून त्याला अक्षय भाता म्हणतात. आणि अक्षय भात्यातून बाण निघायचा महाराज. आणि अक्षय भात्यातून बाण निघत असताना रावणाला बाण लागायचा. बाबा ऐका, अरे रावणाला बाण जेव्हा लागत होता तेव्हा पहिली वेळ अशी झाली की भात्यात बाण गेला नाही महाराज. तो बाण वापस यायचा. प्रभू श्रीरामचंद्राच्या पायाचं दर्शन घ्यायचं सर, नंतर भात्यामध्ये जायचा. असं 2-4 न राहून प्रभू श्रीरामचंद्रानं मनुष्य देहाच्या मनुष्यवाणीनं विचारलं त्या भात्याच्या बाणाला, अरे हे बाणा, हे तिरा, अरे या अगोदर मी कैक शत्रू मारले, कैक शत्रूवर बाणाचा वर्षाव केला, परंतु बाण गेल्याच्या नंतर तू माझ्या भात्यामध्ये येत होता. आता नेमकं काय झालं? माझ्या प्रभू श्रीरामचंद्राला मनुष्यवाणीनं या ठिकाणी त्या बाणानं सांगावं. माता मावळ्यांना ऐकून घ्या. त्यानं सांगावं की देवा, अहो आयुष्य तुमच्या सोबत जगलो, उभं आयुष्य मी तुमच्या सोबत काढलं महाराज. पण ज्या वेळेस मी त्या रावणाला लागत होतो ना, त्या रावणाच्या रक्ताला जेव्हा माझा स्पर्श होत होता, ते रक्त सुद्धा राम राम म्हणत होत. आणि ते रक्त असून रावण हा तुमचा वैरी आहे. आणि वैरी जर तुमचा राम राम म्हणत असेल तर मी तर तुमच्या सोबत होतो. म्हणून मलाच माझी लाज वाटली, म्हणून मला राम व्हायचं. जर शत्रू राम राम म्हणतो तर आम्ही का म्हणू नाही? म्हणून ते बाण पहिले प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घ्यायचं आई, आणि नंतर भात्यात जायचा. याला म्हणतात राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदवी घ्यायचे. बर, मग आता हे तुम्हाला सगळं खरं आहे, पण याच्यासाठी कशाची गरज आहे? हे तुम्ही सगळं म्हणता. मग हे राम नाम घेतलं आम्ही, याच्यानंतर आम्हाला पदवी मिळाली, आम्ही राम स्वरूप झालो, पण याचा अजून काय फायदा? याचं काही सुख आहे का? अभंगाच्या दुसऱ्याचं सुख हे
ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव आहे. बर हे कशामुळं हे वचन आहे. ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. काही गोष्टीचा महाराज अनुभव घ्यावा लागतो आहे का नाही. अनुभव घेतल्याशिवाय कळलं का बाबा. एखादी मिरची तिखट आहे माता बावला इकडे लक्षात ठेवा. भजे करता का तुम्ही भजे. अरे तुम्हाला फक्त खरं जास्त नाही जागृती दिली का. तुम्ही भजे करता का. कळालं. माता मावलांना बोलायचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागतील. नाही गावकडे नवरा बायकोचे भांडणं झाले बाबा की कवाच बायको नवऱ्याला बोलत नाही पोराला. हो ना गिळलं खाय 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 ना. मी होती म्हणून राहिली दुसरी असती तर राहिली नसती. महाराज एक प्रश्न असा आहे सगळ्या बायकांचं ते दुःख आहे. मी होती म्हणून राहिली मग नांदली कोणती असते. हा प्रश्न आलो तरी ते बाबा हा बरोबर आहे का नाही. मग आता बोलत चला भजे करतो आपण. थांबा तुम्ही भजे बरं जाऊ द्या तुम्ही चला आपण भजे करू. मग भज्यामध्ये आता एक लक्षात घ्यायचा. भज्यामध्ये मीठ जास्त आहे का कमी आहे हे पाहुण्याला वाढल्यावर पाहायचं का बोलत. वा जरा स्वयंपाक पप्पा करतात का मग. सांगितलंय काय कीर्तन म्हणजे आमच्या शेजारी एक बाई होती महाराज गोदावरी आजी नाव तिचं. मग गोदावरी आजी एक दिवस मी असंच घरी होतो महाराज कीर्तन बिर्तन काही नव्हतं. मग म्हणजे महाराज आहेत का घरी गेलो हो आणि आज घरी कशी काय. आज कीर्तन नाही. मग कीर्तन कसं काय नाही. बरं मग महाराजींबाई मला आहेत ना महाराजींबाई हरिपाठ पाठ नाही. नाही असं आमचं इतकं गेलेलं नाही. हा लक्षात ठेवणार असं नाही. महाराजींबाई घरी आहेत का मी घरीच येतात. मग काय नाही म्हणजे भज्याचं बेसन पीठ पाहिजे. त्याला आजी कशाला बेसन पीठ. काही नाही म्हणे बाबा महाराज लय दिवसाच्या नंतर बघ्याचा बाप येऊन आला पण मला असं वाटायलं त्याला भजेच करून द्यावं. ते भजे करून द्यायचे नाही माय. भजे चांगले झाले का नाही हे पाहायसाठी अगोदर आपण काय करतो बेसनच खातो का भजे नाही खायचे. थोडी चव घेऊन पाहायची म्हणजे अनुभव. बर हा अनुभव कधी आहे घेतल्या शाबास खाल्ल्यावर आहे का नाही. खायच्या आधी का बाबा बोला ना. पहिल्या काळामध्ये महाराज बैल विकायला न्यायचे बरोबर आहे का नाही. बैल बाजारात बैल न्यायचे. आता बाजारात बैल नाही घरात येत नाही कळलं का. बैल बाबा आता तुम्ही सगळे वयोवृद्ध बाबा आहेत त्या ठिकाणी. बैलाची पारख काय होती. बैल पहिले त्याची शेपटी मुरडायची. हा कसा आहे तेरवेज आहे तेजस्वी आहे त्याचे दात पाहिल्या जायचे बरोबर आहे बाबा. बरोबर आहे मला सांगा पटका बोलत चला. मग बैल जर दातात भारी असला तर मग माणूस वयोवृद्ध बाबा काय म्हणायचे पोरा म्हणायचे हे पाय गड्या 40,000 बैल आहे पण 50 गेले तरी चालतील. असा बैल मिळणार असा बैल मिळेल का. तुम्ही खरंच जागृत नाही. असा बैल मिळणार नाही. हे कशावर सांगितलं बाबा दाखवून नाही हे सांगितलं कशावरून अनुभवावरून बरोबर आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो ऐका माता मावल्या दादांनो. पहिल्या काळामध्ये मुली बघायला जायची बरोबर आहे बाबा. मग तुमच्यासारखे वयोवृद्ध बाबा त्या ठिकाणी बसले त्या थांबत पडले. बसल्याच्या नंतर काय व्हायचं तिथं विचारल्या जायचं अनुभव बघा अनुभव विचारल्या जायचं मुलीचं नाव काय
वडिलाचं नाव काय, आजोबाचं नाव काय, मावशी कोण्या गावात दिली, मामी कोण्या गावचा आहे, मामा कोण्या गावचा आहे, कोण्या गावाला भाऊ दिलेला आहे, भाऊ कुठं राहतो, बहीण कुठं राहते, सगळं विचारल्या जायचं. आणि सगळे पण धागे दोरे जुळे महाराज की तुमच्यासारखे विरुद्ध माणूस काय म्हणायचे, इथं या पोराला आपली पोरगी द्यायला काही अडचण नाही. 2 लाख मागत असेल हा बहीण तर 3 लाख द्या. पण ही सोयरी जाऊ देऊ म्हणून विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे. तुम्ही राम नाम म्हणायला घ्या, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महाराज. मग अनुभव केव्हा येईल तुम्हाला? एखादं काम केल्यावर, शेतीमध्ये पेरल्याच्या नंतरच कळलं बी चांगलं एका वाईट निघालं. सोयाबीन पेरली उगवलंच नाही, समजायचं बी खराब निघालं. अनुभव आल्याशिवाय काही खरं नाही. बरोबर लक्षात ठेवा. आता अनुभव आल्यावरच काही गोष्टी कळत असतात महाराज. मिरची खाऊन कळते तिखट का गोड आहे, तसं सांगता येत नाही. साखर गोड का कडू हे खावं लागते अगोदर, मग त्याचा भाव कळतो. अनुभव आले मी असं नाही सांगत अनुभव येत असे अंगात या जगात येत असे, मी तसं नाही दे. अगोदर मी पाहिलं, अगोदर मी ते जाणलं. राम नामाची काय ताकद ही माझ्या आयुष्यामध्ये आली. राम नाम मी भक्ती करत असताना, मी भरणाऱ्या माळाच्या डोंगरावरती बसत असताना मला राम नाम कळालं. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना राम नाम कळालं. माझ्या संत श्रेष्ठ नामदेवरायांना राम नामाची ताकद कळाली. मग याचा अनुभव आहे. पण या अनुभव येण्यासाठी विश्वासही महत्वाचा आहे. विश्वास ठेवल्याशिवाय नाही महाराज. लक्षात ठेवा, इकडे ऐका. विश्वास मला सांगा बाबा, विश्वास महत्वाचा आहे का नाही? तुम्ही आता इथून वाढवण्यापर्यंत निघाले, वाढवल्यावर तुम्ही तिकडे समोर आले आणि कुठतरी चोर तुम्हाला दिसले. चोराच्या हातामध्ये तलवार आहे किंवा चाकू आहे. काय झालं? लट 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 हाताला लागले. विश्वास आहे का? विश्वास आहे का? नाभी बांधवाच्या दुकानात आपण दाढी करायला गेलो सर, काय त्याच्या हातात? वस्त्र आहे. एका क्षणात विश्वास आहे का नाही? विश्वास आहे. विश्वास आहे कारण नाभी बांधवावरती आपला विश्वास आहे. पण तिकडं आहे का? एक डॉक्टर होता महाराज. डॉक्टरनं ऑपरेशन करायला घेतलं बाबा. मग ऑपरेशन करायला घेतल्याच्या नंतर महाराज मी विश्वास सांगतो, ताट आणलं आणि असा हार आणलाय. मग हार आणि ताट घेऊन गेल्याच्या नंतर पेशंटने विचारलं, डॉक्टर साहेब हा हार कशासाठी हो? ते म्हणलं हे माझं पहिलंच ऑपरेशन, जर सक्सेस झालं तर मला, नाही तर देवाच्या नावावर आधी विश्वास ठेवायला शिका. पण असं दुर्दैव महाराज आपलं की आपलाच आपल्यावरती देवावर विश्वासच नाही राहिला. आपण देवावर विश्वास कधी ठेवतो महाराज? जर आपलं चांगलं झालं तर आपल्यावर देवावर विश्वास आहे, आपलं वाईट झालं की घरातले देव बाहेर महाराज. असं नसलं पाहिजे. तारणाराही तोच आहे, मारणाराही तोच आहे. प्रारब्ध चुकत नाही. लक्षात ठेवा. माता मावल्यानं ज्याचा एक पाय वैद्य जनकाचा जमिनीवर एक पाय सोन्याच्या पात्रात होता, त्याच्या लेकीला वनवासाला जावं लागलं. तेवढा वनवास आहे का आपल्याला? बोला ना, तेवढा वनवास आहे का महाराज? नाही, अजिबात नाही. महलामध्ये राहणारा माझे प्रभू श्रीरामचंद्र महलामध्ये राहत होते बाबा, परंतु पाला पाचोळा जमा करून कुटिया उभारली. लक्षात ठेवा. आणि त्या कुटियामध्ये राहत होते. एवढं तर आपण काही सहन केलं नाही, पण अनुभव ठेवायचा, विश्वास ठेवायचा. आणि जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही त्याच्याशिवाय काही मजा नाही. मग ते मला महाराज आम्ही विश्वासही ठेवला, बर काही हरकत नाही. मग आम्हाला राम नावाची ही चव लागली, ही कशी आहे? आपण Yeah.
रामरसाचे चवी आन रस रुचती केवी. चव या शब्दाचा अर्थ होतो आवड निर्माण होणे. आपल्या भाजीची चव नाही, इकडे लक्षात ठेवा. मग आम्हाला या रामरसाची जी चव लागलेली आहे त्याच्या पुढे अन्नातले सगळे रस आमच्यासाठी फिके. आन रस रुचती केवी. केवी म्हणजे फिके. मग अन्नाचे कोणकोणते रस आहे तिकडे लक्षात ठेवा. आंबट, खारट, तुरट, तिखट, ऐकून घ्या, कडू, हे काय 6 रस आहेत आणि गोड, हे 6 रस येतात. मग हे 6च्या 6 रस आमच्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाच्या पुढे फिके येतात. माता मावल्यानं इकडे लक्षात ठेवा. फार सुंदर असा तुम्ही स्वयंपाक केला. इथं आमच्या काही लहान भगिनी बसलेल्या पोरीनं लक्षात घ्या. इकडं सुंदर अशी भाजी तुम्ही केली. भाजीमध्ये तेल इतकं वर आलं, पण भाजी पाहुण्याला वाढल्याच्या नंतर पाहुणा एक घासे खात नव्हता. त्याचं कारण असं होतं त्याच्यात मीठ टाकायचं राहिलं. बरं, मीठ नसल्यामुळे भाजीची चव बोला ना, मीठ नसल्यामुळे भाजीची चव काय झाली? बिघडली. बरोबर आहे. मग या भाजीला चव येण्यासाठी महाराज चवीपुरतं काय टाकायचं? चवीपुरतं काय टाकायचं? मीठ टाकायचं. चवीपुरतंच टाकायचं महाराज, जास्त नाही. 2 जावा होत्या घरात आणि सासूबाई तिघी होत्या. एका रे तिघी घरात राहायच्या. नणद आली होती तेवढ्या. अशा 4 स्त्रिया एका घरात. मग त्या घरामध्ये कामं वाटून गेली. मोठ्या जावाला एक काम, लहान्या जावाला एक काम. सोमवारी एकीनं भाजी बनवायची, मंगळवारी एकीनं भाजी करायची, सासूबाईनं फक्त चहाचं पातेलं मोजायचं. असं नाही ना तुमच्या इकडं? ऐकून घ्या. मग आता सासूबाईनं सुनेला एक दिवस मोठ्या जाऊबाईचा प्रसंग आला आणि सांगितलं की अहो मला थोडंसं बाहेर जायचं, मी भाजी टाकली, फक्त मीठ टाका. भाजीला म्हणजे भाजी शिजल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाका. कोणाला सांगितलं? सासूला. सासू म्हणे मी कशाला टाकू, मला काय गरज आहे, मी सासू येते, मी टाकणार नाही. मला हिने जावाला सांगून गेली की तुम्ही टाका. ती म्हणजे तू माझं कोणतं काम ऐकते वेळेवर, म्हणून मी टाकू. तू माझं ऐकते का? मग मी तुझ्या टाकलं असतं भाजीमध्ये मीठ. ती नाही टाकलं नाही. ननदबाईला सांगितलं ताई तुम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर आल्या. ननदबाई म्हणे हो ना, मी तर आराम करायला आली का तुमच्या घरची कामं करायला, मी काही भाजीत मी टाकणार नाही. भाजी शिजली, सगळं झालं, पण तिघीच्या मनात एकच विचार आला, माय आज आपलं तिचं काम हे उद्या आपलं काम पडल. मग सासू उठली. कळते का मी काय बोलायलो? सासूनं मीठ टाकलं. तेवढ्यात लाईनी जाऊन म्हणे माय मला पण उद्या बाहेर जायचं, मला टाकावं लागल, नाही ही ऐकणार नाही. तिनंही टाकलं. ननदबाई म्हणे आपल्याला राहायचंच किती दिवस, कशाला भांडणं करायचे, उद्या ही चहा देणार नाही आपल्याला, म्हणून ती नाही टाकलं. बाबा वापस आल्यावर तिला असं वाटलं माय सासूनं टाकलं का नाही, जावनं टाकलं का नाही, नंदनं टाकलं का नाही. ती नाही उचललं, भाजीच मिठाची झाली. मिठा भाजी जरी केली असेल तरी आमच्यासाठी ते सगळं काय आहे? अरुची आहे. आम्हाला ते चवदार नाही. मग तुम्ही शंकरपाळे खा, नाही तर चिवडा खा, नाही तर लाडू बनवा. लाडू बनवतात ना आपण दिवाळीला, बोला ना, आपण पाहुण्या रावण्याला फराळाला केव्हा बनवतो? जेव्हा लाडू चाकून कापल्या जात नाही, हातोडीनं पिकल्या जात नाही, तेव्हा आहे का नाही, तेव्हाच बनवतो ना आपण. बरोबर आहे का नाही? हो. चव कधी आपल्याला मुरमुऱ्याची चव कधी आहे? मुरमुरे तोंडात फेका गेले तर अर्धे वाऱ्यानं पण तेव्हा आपण बनवतो. म्हणजे तेव्हा आम्हाला ही चव आम्हाला अजिबात पसंत नाही. आम्हाला फक्त एकच चव, एक धरीला चित्ती, आम्ही रखमाईचा पती. मग तो कोणताही दिवस आपला तो एक देव करून घ्यावा. अंतेने विना जिव्हा सुख नोहे, त्याच्याशिवाय आम्हाला सुखच नाही. किती जगातलं मोठं सुख आम्हाला प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाच्या पुढं ठीक आहे. हे मी नाही सांगत, हे माझे तुकोबाराय सांगतात की आम्हाला याचं काही देणं घेणं नाही.
तुम्ही म्हणता ना की तुम्हाला बासुंदी देऊ, तुम्ही म्हणता तुम्हाला लाडू देऊ, तुम्ही म्हणता तुम्हाला गुलाबजाम देऊ, आम्हाला एकाही अन्नाची चव गोड लागत नाही, आम्हाला गोड लागते ती फक्त कशाची चव? तर आमच्या प्रभू श्री रामचंद्राच्या नावाची, रामरसाची आहे चवी, रस रुचती केवी. आता काही लोकांना वेगळी चव लागते, तो रस वेगळा आहे, तो रस गाठ्यात नाही, इतिहासात नाही महाराज, तो वेगळा रस आहे, त्याची चव कशी बरोबर हे नाही तुम्हाला माहित का? माहिती आहे त्याची चव वेगळी, त्याचा आता मी सांगितलं तुम्हाला डाऊट घेसाल तुम्ही, याला माहित कसं काय ती चव नाही, जगातली कोणतीच चव महाराज त्या राम रसाच्या चवी पुढे आम्हाला फिकी आहे. लक्षात ठेवा दादांनो, मग किती बायकोनं चांगला स्वयंपाक केला तरीही आम्हाला आवडलं नाही असं नाही म्हणायचं बरं का. मोठं अवघड आहे, आवडलं नाही असं नाही म्हणायचं, गपचूप खायचं. नाही तर आता इथे सल्ला देतो मी तुम्हाला, माता मानव भांडण लावायला आलो नाही बरं का मी, फक्त सांगायला अभंगाला धरून लक्षात ठेवा. मोठं अवघड आहे. बायकोला जर म्हणलं भाजी चांगली झाली तर पुन्हा वाढत नाही, चांगली झाली तर म्हणते हो ना. बाहेर फिरू फिरू इकडं या ठिकाणी कीर्तन इकडं तिकडं करताना तिकडं चांगलं चांगलं खाताना आम्हाला सांगता काय चांगली झाली नाही, काय अवघड आहे महाराज आहे का नाही. म्हणून जसं हे तसं खायचं. ही चव आमच्यासाठी महत्वाची नाहीये, तर आमच्यासाठी एकच चव महत्वाची. कोणती चव? कोणती चव? कोणाच्या देवाच्या नावाची चव सांगा ना? रामरसाची चवी, रस रुचती केवी, आम्हाला आनरस आहे. मग एक साधक तुकोबारायांकडे गेला, तुकोबारायन म्हणला, तुकोबाराय तुम्हीच आता सांगितलं की चहा साखर गोड एका हे खाऊन पाहिल्याशिवाय कळत नाही. महाराज मिरची तिखट एका याच्यासाठी खावं लागते, कारलं कडू एका याच्यासाठी अगोदर खावं लागते, हे तुम्हीच सांगा लागले. आणि मग तुम्ही जर आम्हाला सांगता की हे खाल्ल्याशिवाय कळत नाही, तर मग तुम्ही याचा काही आस्वाद घेतला का? याला काही कधी चव चाखून पाहिली का? अभंगाच्या शेवटच्या चौथीत तू का मने चाखून सांगे,
आपल्या हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता यांची हा वसा पाहिजे. मग माझ्या तुकोबाराने विचारलं याचा तुम्हाला अनुभव काय, तर माझ्या तुकोबारा सांगतात तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराय म्हणतात हे दुसऱ्यानं म्हणलं म्हणून नाही,
अहो काही लोकांचं लय अवघड आहे बाबा. अरे ते फलाना त्याबद्दल असा म्हणला, तुला कोण सांगितलं? तो म्हणत होता, ते म्हणत होता. अरे नाही तो तुला हे म्हणला, कोण? नाही तो म्हणला. अरे आपल्या गावामध्ये आहे का नाही, आपल्या गावामध्ये म्हण या ठिकाणी तळ्याचं मोजमाप येणार आहे. कोण म्हणत होते? लोक म्हणत होते. आपला असं नाही, लोक म्हणत होते. लोक म्हणत होते. अरे नाही तू तिकडं त्या दिवशी धाब्यावर दिसला, कोण म्हणत होते? लोक. तुकोबाराय म्हणतात लोक म्हणतात म्हणून नाही माता मावल्यांनो, लोक म्हणतात म्हणून नाही, मला अनुभव आला म्हणून मी सांगतोय. लोकांचं म्हणू दे तिकडं, लोकांचं काय घेणं नाही. मी आधी सांगितलं बाबा, सुरुवातीला सांगितलं, लोक कीर्तनात असं बसतात, महाराज दिसला पाहिजे, चप्पल दिसली पाहिजे, आणि जाता जाता दुसऱ्याची घालून दिली पाहिजे, आणि मग घरी जाऊन उजळले भाग्य, आता चप्पल घ्यायची चिंता वारली. लोकांचं फार नाही आहे का नाही. आपला परमार्थ असला पाहिजे, बस परमार्थ आमचा असला पाहिजे. आमच्या लाजल्या नाही मीराबाई कधी, का अनुभवाला स्वतःला. अरे मैं तो नाचूंगी, मैं तो नाचूंगी, मैं तो नाचूंगी, 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 नाईन्टी लावत नाही. मैं तो हरी गुण गावत नाचूंगी रे, लोग कहे मेरा हुई रे बावरी, बाप कहे कुल नासी रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, अन पग घुंगरू बांध मेरा. मगापासून काही माता मावल्या, काही इकडचे कार्यकर्ते म्हणतात झुलायला. झुलाल नाही बाबा, राम स्वरूपाचे माणूस. बरोबर आहे बाबा, इथं भालत राहत नाही. देह आणि ईश्वराचं रूप एक होते. या नारदाची गादी इकडे ठेवा. म्हणून ही नारदाची गादी आहे महत्वाचं महाराज. म्हणून माझे तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे चाठवणी सांगे, आणि माझा अनुभव आहे अंगे. हे मी दुसऱ्याचं नाही सांगत, दुसऱ्याचं उकलतही नाही म्हणतात तुकाराम महाराज. अगोदर अनुभव मला आला. माझ्या तुकोबारायांनी गाथा लिहिला महाराज. जगाला ठरलेला पंचम वेद गाथा माझ्या तुकोबारायांनी लिहिला. लक्षात ठेवा माता माऊल्यांनो, लक्षात ठेवा माता माऊल्यांनो. तुकोबारायांचं जीवन जसं घडत गेलं तसं अनुभवाचा गाथा लिहिला महाराज. ही गोष्ट साधी नाही झाली हो. आणि हा अनुभवाचा गाथा लिहून ठेवला दादा. माझ्यासारखे हजारो लाखो कीर्तनकार त्याच्यावरती आता कीर्तन करतात बाबा. आमच्या आईनं या ठिकाणी फार सुंदर असं या ठिकाणी
चाल म्हटली हा एकमेव वारकरी संप्रदाय आहे, इथं भेद नाही. कोणी या या रे थोर या रे लहान थोर या नारी नर कोणीही या. असं नाही की फक्त शिंदे महाराजाची या, असं नाही की सरच या, असं नाही की आमचे माऊली बाबा या, कोणीही या. सबके लिए खुला है. सगळ्याच येते आहे अधिकार. आहे अधिकार. असं नाही की श्रीमंत या, असं एका तुमच्या गावातल्या श्रीमंताला किंवा गरीबाला येऊ नका, श्रीमंताला या, लहान या, मोठे येऊ नका, मोठे या, लहान या, माणूस या, बाई येऊ नका, सगळ्यांना इथं या. माझे इकडे लक्षात ठेवा माता मावल्यांनो, सगळ्यात पहिले वारकरी संप्रदायाने तुम्हाला आरक्षण दिलं. आता आमच्या सरकारनं आमच्या महिलांना आरक्षण दिलं बाबा एसटीत. 50% आरक्षण, नवरा घरी बाईच पुढं. बरोबर आहे का नाही? 50% आरक्षण आता आमच्या त्या आमच्या भावकीने दिलंय का नाही? ते नाही ओळखत मला, पण मी सांगतो ना तसंच असते. मोठं झालं की आमचं आता इकडं लक्षात ठेवा, मी कोणा पक्षाचं नाही दादा, एकच पक्ष माझ्या विठोबाचं या ठिकाणी नाम भजन करणं याच्यावर माझं लक्ष आहे. काही गरज नाही, ऐकून घ्या. कारण मला देवानं डोक्यावर घेतलं, मी तुम्हाला आधी सांगितलं बाबा, बरोबर आहे. मग आम्हाला आरक्षण तेव्हा दिलं. लक्षात ठेवा माता मावल्यांनो, माझे नामदेव राय कीर्तन करत होते बाबा, आणि नामदेव रायांनी कीर्तन करावं, त्या कीर्तनात चाल कोण म्हणावी ह्या माझ्या जनाबाई सांगत होत्या. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे देव पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा आणि बोला भंग. म्हणून आईलाही धन्यवाद, फार सुंदर. मग हा अनुभव आला म्हणून इथे यावं लागलं, बरोबर आहे का नाही? अनुभवाशिवाय काही मिळणार नाही, याच्यासाठी अगोदर चाखायची. इकडं लक्षात घ्या, तुमच्या गावातलं कोणी घेत नसेल पण मी सांगतो, वाईट का चांगलं हे पिल्यावर का न पिल्यावर? पिल्यावर तर लय चांगलं, पिल्यावर का नाही? म्हणून चाकोनी सांगी हा रस नाही. मग तुकोबारायांचा राम नामाचा रस आम्ही अगोदर चाकला. मी राम स्वरूप झालो, मग मला तो अनुभव आला. हा अनुभव या जगाला सांगितला, आणि आता जगाला सांगण्यासाठी मी तेवढा परिपूर्ण झालेलो आहे. म्हणून फार सुंदर असा हा दृष्टांत या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केला. ऐकून घ्या माता मावल्यानं, थोडस 2 मिनिटं ऐकून घ्या. फार सुंदर असं राम नामाबद्दल आपण या ठिकाणी बोललेलं आहे. मग राम होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही राम होत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही महाराज, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सांगणार नाही. राम म्हणता रामाची होईजे, पदी वैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुखवचनी आहे, विश्वास तो अनुभव पाहे. राम रसाची चवी आन रसवचती केवी, ऐसे सुखवचनी आहे, विश्वास तो अनुभव पाहे. तुका म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुखवचनी आहे, विश्वास तो अनुभव पाहे. एकदा सुंदर हात वरी करा सर्वांनी, एकदा भजन घेऊया. सुंदर असं हात वरी करा. मलाही वेळेचं भाने, तुमच्यापेक्षा आम्हाला महत्वाचं भाने. सर्वांनी हात वरी करा. एकदा तुकोबारायांचं या ठिकाणी आपल्याला दृष्टांत मी सांगितला, तुकोबारायांच्या भजनाचं चिंतन सांगितलं. पण सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला जो या ठिकाणी भजनाचा रंग आहे ते भजनाचा या ठिकाणी रंग आला पाहिजे. सर्वांनी हात वर करा. विठोबा
वेळेला जायचंय, परंतु याच्या माध्यमातून काय सांगावं महाराज. भजन कीर्तन कशासाठी ऐकून घ्या जाता जाता महाराज. लक्षात ठेवा महाराज, या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे बाबा नुसतं भजन कीर्तन कशासाठी. माझा मूळचा पिंड हा शिवचरित्राचा आहे महाराज, पण मी त्याच्याबद्दलही बोललं पाहिजे. आम्हाला अनेक लोक म्हणतात महाराज कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काय सांगायचे, ते का देव होते का. हात जोडून त्या लोकांना आम्हाला सांगावं लागतं, दादा अरे माझा राजा शिवाजी महाराज हे देव होते का नाही हे मला माहित नाही, पण मंदिरातला देव मात्र माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. अभिमान आहे मला. अरे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र पावन भूमीमध्ये अरे माझ्या शिवराजांचा जन्म झाला. खऱ्या अर्थात रयतेचं कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं राज्य आलं माता माऊलीने. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि ती जगाचा उद्धार करी. या ठिकाणी अनेक माता माऊल्या स्वतःच्या लेकराला या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत. मी नेहमी सांगत असतो की खऱ्या अर्थानं तुम्हीच या ठिकाणी शिवराजांना घडवणारे आहात. खऱ्या अर्थानं तुमच्याच मुखातून आणि तुमच्याच रूपातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं शंभू छत्रपती घडणार आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी. थोर ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असी का स्वस्त भगिनी, टोक आता ललकारी. तू हिंद भूमीचे नारी, तू हिंद भूमीचे नारी. म्हणून खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा माता मौलांनो. म्हणून मला एक फार सुंदर असं म्हणावं लागते, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा स्मरण पाहिजे, या देशाला जिजाऊचा स्मरण पाहिजे. खऱ्या अर्थानं माझ्या मासाहेब जिजाऊनी या रयतेच्या मातीमध्ये कष्टकऱ्यांच्या डोळ्यामध्ये ज्वलंत ज्वाला ओळखल्या. अरे नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नव्हता मरण्याचा अभिमान, पण माझ्या मासाहेब जिजाऊनी ऐका माता मावल्यानो, लहानपणी शिवराजांना शिकवायला सुरुवात केली. एक वेळचा प्रसंग आहे महाराज एक वेळचा प्रसंग आहे. बालशिवा लहान होते बाबा, आणि बघता बघता बालशिवा या ठिकाणी लाल मंदिराच्या लाल महालाच्या समोर यायला लागले. कुठं तरी गाणं वाजत होतं आणि त्या दिशेनं बालशिवाराजांचे कान गेले. बघता बघता चिमुकले पाय तिकडं जायला लागले. त्याच वक्तीला माझ्या मासाहेब जिजाऊ मागून गेल्या आणि सांगायला लागल्या, शिवा शिवबा शिवबा, याचसाठी आम्ही आई भवानीला कौल मागितला होता. शिवबा शिवबा, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, शिवबा तुम्हाला बाया नाचवणारा नाही, तर शिवबा तुम्हाला बाया वाचवणारा राजा बनायचंय. म्हणत नाही हो की माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई आलाली फळा. माझ्या मासाहेब जिजाऊनी या ठिकाणी रयतेचं स्वराज्य सांगितलं. शिवबा
शिवा राज्य निर्माण करायचंय शिवा. आणि ऐका प्रसंग दादांनो, शिवकाळ हा पहिला काळ आहे जिथं माझ्या राज्यासाठी माणसं मरायला मारायला सिद्ध झाली. एक वेळचा प्रसंग आहे. माझा राजा बसलेला असताना महाराजांचं लक्ष कोंडाण्यावरती होतं. त्याच वक्तीला महाराजांना भेटायला एक मर्दगरीब मावळा आला. नाव त्याचं तान्हाजी. तसं तानाजी महाराजांच्या पुढ्यात आला. तसं महाराजांना सांगता झाला, राज राज लगीन काढलंय राज रायबाचं. राज हे की राज अवतन घेऊन आलो या. तसं महाराजानं ती पत्रिका हातात घेतली. तसं महाराजानं त्या पत्रिकेकडे पाहिलं. तसं महाराज त्या पत्रिकेकडे पाहून सांगते झाले, अरे तान्हा, तुझ्या पोराच्या लग्नाला यायचं मनी आहे, पण समोर जो कोंढाणा दिसतोय ना, तो सुद्धा स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे. यावसाहेबांची इच्छा आहे. जैसे काही शब्द आमच्या तान्हाजीच्या कानावर पडले. सरदिशी आमच्या तान्हाजीनं पत्रिका फेकून दिल्या. आमच्या तान्हाजी सांगता झाला, राज काय बोलता सर? राज म्या जातो की राज म्या घेतो की राज कोणाला? राज आईला द्या की राज हा नाव आपला द्या की राज इडा. राज जातो की द्या परताना. अरे तुझ्या पोराचं लगीन आहे राज. स्वतःच्या पोराच्या लग्नामध्ये डोक्यावरती फेटा बांधावा आणि पंक्तीमध्ये मिरवावं हे माझ्या इब्रतीला सोबत नाही राज. त्या की राज इडा. अरे पण तुझ्या पोराचं लगीन आहे ते काही नाही की राज जातो की राज भेटतो की राज द्या की राज विडा. राज अरे पण कोणाचं लगीन आहे नाही की राज आधी लगीन कोठाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. माझ्या राजासाठी मरायला मारायला मावळे सिद्ध झाले. पण आता ऐका माय मावल्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे. मी अगोदर बोलला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. पण जिजाऊंचा शिवा तेव्हाच जर आम्ही गर्भात जिजाऊंना मारत असेल तर शंभूराजे लक्षात ठेवा. पण घडविण्या दोन छत्रपती, अरे माता जिजाऊ पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. पण माता मावल्यांना आम्ही जर गर्भातच त्या ठिकाणी जर त्या माता मावल्यांना त्या स्त्रियांना जर मारत असेल ना दादा, त्या लेकीला जर जन्माला येऊ देत नसेल ना, तर कसलं स्वराज्य आणि कसलं दादा या ठिकाणी शंभूराजे आणि शिवबाराजे. प्रत्येक कीर्तनकारानं दादा त्याच्या कीर्तनामध्ये शेवटचे 5 मिनिटं समाजासाठी दिले पाहिजे बाबा. कारण आज काळाची गरज आहे महाराज. या ठिकाणी लक्षात ठेवा दादा, त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील ज्या दिवशी घरातल्या जिजाऊ जन्माला येतील. लक्षात ठेवा. पण आमचं झालं असं की आम्ही गर्भात जर जिजाऊंना मारत असेल ना दादा, तर कसलं स्वराज्य आणि कसलं काय. इथं अनेक या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत. दादांना लक्षात ठेवा, या ठिकाणी आम्ही नेहमी सांगतो की आम्हाला घरामध्ये वंशाचा दिवा पाहिजे दादा. लक्षात ठेवा, वंशाचा दिवा असा काही भडका घेतो ना दादा. अरे मुलगी झाल्याच्या नंतर नाक पुरवणारे सगळेजण असतात, पण ही गोष्ट लक्षात ठेवा दादांनो. आमचा बाप शेतकरी असू द्या, आमचा बाप सर्व्हिसवाला असू द्या, आमचा बाप एखादा व्यावसायिक असू द्या दादा, आणि शेतातून बाप घरी येतो ना दादा, सगळ्यात पहिले पाण्याचा गिलास घेऊन जाणारी आमची तायडी असते हो. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे महाराज. मी तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, पण गर्भात जर आम्ही त्या लेकीला मारत असेल तर कसलं स्वराज्य. लहान लेकरू आहे, आमची लहान लेक आहे, पण गेल्या गेल्या पाण्याचा गिलास घेऊन येते दादा आणि सांगते, बाबा थकले का हो, शेतात जास्त काम केलं का. माता मावल्यांना लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी तुमच्या सासरी सुखी आहात, कारण माहेरामध्ये सह्याद्री सारखा बाप उभा आहे. सह्याद्री सारखी छाती आमच्या बाबाची, पण लहान लेकरासारखा थाय लोटून रडतो. अरे 90 वर्षाचा बाप आहे आमचा. अरे 90 वर्षाचा बाप आहे, अंतराला घेऊन बसलाय. आणि 60 वर्षाची लेक आमच्या बापाची असावी बाबा, जीव जात नाही हो. आणि शेजारच्या मंडळीने विचारावं, तात्या कशा जीव गुंतलाय. अरे आमच्या 90 वर्षाच्या बाबाला सांगावं, अरे माझ्या ताईला बोलवा रे, माझ्या ताईला बोलवा. एकदा तिला बघतो,
आणि सुखानं जीव सोडतो दादा. पोरांनो लक्षात ठेवा, अरे माझ्यासारखे लाख कीर्तनकार या गावात येतील रे, पण ज्या दिवशी बाप जाईल ना, ज्या दिवशी आई जाईल ना, त्या दिवशी जगातलं अस्तित्व संपूर्ण. लक्षात ठेवा पोरांनो, तुम्ही आजारी असल्याच्या नंतर तुमचे पाहुणे रावणे मित्रमंडळी तुम्हाला गुड नाईट टेक केअर बाय म्हणून निघून जातील रे, पण तुम्हाला ताप आल्याच्या नंतर तुमच्या रूम मध्ये येऊन न कळत दुधाचा गिलास घेऊन येते महाराज, ती आपली आई असते. आणि तुम्ही झोपल्याच्या नंतर न कळत तुमच्या अंगाला लावून हात बाबा जो तपासतो ना तुमचा ताप दादा, तो बाप असतो. अरे ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, आणि ज्याला कळली आई ना महाराज त्याला कळली रखमाई. म्हणून आयुष्यामध्ये बाप केला ना दादा, विषय संपला. आणि ज्या दिवशी घरातली लेक जाते ना दादा, त्या दिवशी घरातलं मांगल्य गेल्यासारखं वाटतो. आमच्या बापाला फक्त आमच्या आईनं सांगावं, अहो तायडी 12वीत गेली बरं, तायडीचं लग्न करायचं बरं. अहो सर बाबा, आमच्या बापाच्या काळजामध्ये जणू काही कोण तलवारीला घाव करावा. बाप रात्रभर झोपत नाही हो, उशीमध्ये मुडकं मुडकं गुतून बाप रडत होता. बापानं बायकोला सांगावं, बापाची अर्धी भाकर कमी झाली बाबा. बापाला काही सुचत नव्हतं, अरे लेक लहानाची मोठी झाली, कधी मोठी झाली काही कळलं नाही. लेकीचं लग्न करायचं. बघता बघता पोरींनो ऐकून घ्या, ऐकून घ्या पोरींनो, पोरींनो ऐकून घ्या पोरींनो. तुमच्या बापाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला पाहुणे आले, आणि पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर सर्व्हिसवाला नवरदेवाला पोरींनो ऐका पोरींनो, सर्व्हिसवाला नवरदेवाला आणि महाराज सर्व्हिसवाला नवरदेव आल्याच्या नंतर सर्व्हिसवाल्या नवरदेवानं बाबा 10 लाख रुपये हुंडा सांगितला हो. आणि शेतकरी बाप आमचा 2 एकर जमीन आहे फक्त. आमचा बाप म्हणला काही हरकत नाही, मधात सांगितलं हुंडा देऊ देऊ हुंडा आम्ही. पण आईनं सांगावं, अहो याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल आपल्याला, हुंडा जास्त येतो. जास्त हुंडा मागा लागले पाहुणे, याला कॅन्सल म्हणून सांगा, नाही म्हणून सांगा. आमच्या आईनं पोरी ऐकून घ्या, आमच्या बापानं सांगावं, नाही तुला नाही समजत नाही, असं स्थळ पुन्हा स्थळ माझ्या लेकीसाठी पुन्हा भेटणार नाही. बापानं रात्रीचा दिवस एकत्र करून काबाड कष्ट करावे, लेकीचं लग्न लावावं. तो बाप गेला ना, जगात अस्तित्व संपलं. ऐका माता मावल्यानो, ज्या दिवशी तुमचा माहेरातला बाप आणि आई गेली माता मावल्यानो, बाप एवढी पिशवी तुमची एवढी झालीच म्हणून समजा. सत्य कन्या सासूर असू द्यावे मागे, तर तुम्ही पाय साधं नाही हो. अरे बँकेमध्ये पेन द्यावा वाटत नाही महाराज आपल्याला कोणाला. कागदाचा तुकडा तोडून आमच्या बापानं दुसऱ्याच्या हवाले केले दादा. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर. ऐका तरुण पोरांनो, अरे बाप तुमच्यासाठी काय करतो लक्षात ठेवा. अरे एखाद्या दिवशी त्या बापाजवळ बसा रे, त्या बापाचा हात आता घेऊन फक्त एवढंच म्हणा, बाबा मी आहे. फार एक सुंदर गीत आहे आई. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमराया बापर, उमराया बापर. माझ्या डोळ्यातील अस्व कुणी मागे न पुसताना, उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. म्हणून बाप गेला ना पोरीव लक्षात ठेवा, जगात अस्तित्व संपलं. ज्या दिवशी पोरं आई गेली त्या दिवशी मायेचा हात गेला हो. लाख हात तुम्हाला भेटतील पण मायेचा हात नाही भेटणार. आई जिवंतपणे सेवा करणं हीच तर खरी गोष्ट आहे, नाही तर काय फायदा आहे. बाप गेला, जगातलं अस्तित्व संपलं. आई गेल्याच्या नंतर मायेचा हात गेला.
अरे ज्यानं या ठिकाणी जन्माला घातलं बाबा, पाठवणीची घंटी आली आणि आमचा बाप धाय बघून पाठीमागे रडत होता हो. अरे पाठीमागे आमच्या बापाला बसून रडावं, पाहुण्याने विचारावं, तात्या का रडताय? सर्विस आला, जवाई भेटला, चांगला आहे. तुमच्या बापाला सांगावं, लेख चांगली हो. अरे पोरीनं या ठिकाणी पाठवणीची घटिका असताना पोरीनं गाडीमध्ये बसावं, पोरीला बापाची आठवण यावी. माता मावल्यांना ऐकून घ्या, आठवा तो प्रसंग, आठवा तो प्रसंग ज्या दिवशी तुमच्या मायरामधून तुमची विदाई झाली, लग्न दिले असेल. माता मावल्यांनो, अरे आमचा बाप शेतकरी आहे आणि तो बाप या ठिकाणी लक्षात ठेवा. माता मावल्यांनो, पोरगी गाडीत बसली हो आणि पोरीला बापाची आठवण आली. पोरीला आईला विचारावं, आजीच्या गळ्यामध्ये पोरगी पडून रडत होती. आजीला सांगत होती, आजी येते बाई आता. आईला सांगत होती, आई येते. आई आई बाबाची काळजी घे ग. आई बाबा कुठे आहेत ग आई? आणि आईने सांगा होता अगं तो बघ तिकडे तुझा बाप. बाई सकाळपासून जेवला नाही हो माय, एका चहाच्या कपावर येऊ माय, भेटवं त्याला जाऊ. ऐका माता मावल्यांनो, आणि त्या लेकीनं बापाला मिठी मारावी नाही. समुद्रातून पाऊस पडावा. अरे मंगलाष्टका होताना सुद्धा सर होते हो. जीवावर खाली होतो तुला पाठविता राणी, एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यातून गहिवरला मुखहून चुका लेक चालली दूर, लेक चालली दूर. फार छान. आणि दादा, पाहुण्याचे हात जोडले हो आमच्या बापानं. अरे कलेक्टर असू द्या, आमचा बाप जगाचा मालक असू द्या, हात जोडला आणि सांगितलं, बाळा आमच्या लेकीला पदरात घ्या, चुकून माफ करा. आमचा बाप सांगत होता हो, पाहुण्याला काही कमी पडला असताना माफ करा हो, माफ करा. आता तुम्हीच माय बाप, तिच्या जीवाची सावली. म्हणून पोरांना लक्षात ठेवा, ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी जगातलं अस्तित्व संपलं. अरे 6 जून 1674 पवित्र श्रीमान तुर्गेश्वर रायगडावरती अरे 32 वर सोन्याचं सिंहासन सजलं. आणि या मतपातशाहीच्या युगामध्ये एक मराठा चोडा बादशाह झाला. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज येत आहेत. अरे महाराज सोन्याच्या सिंहासनावर बसले. शेजारी माणसात जिजाऊ आणि माझ्या शिवराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माता मावल्यांना ऐकून घ्या. माझ्या आऊसाहेबांनी विचारावं, शिवा अहो का रडताय? आणि माझ्या शिवराजांनी सांगावं, आऊसाहेब अहो ज्यांच्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलं ना ते माझे आबासाहेब नाही. सर 36 जिल्ह्यात कीर्तन होतात, व्याख्यान होतात. किंवा महाराष्ट्र ओळखतो दादा मला. असे गाव नाही जिथं माझा विद्यार्थी नाही. गणेश असेल, सचिन असेल, तुमच्या गावातले आत्ताच पोरायला मला आल्याला सांगितलं, सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही बघतो. व्हिडिओ म्हणजे मी काय डान्स नाही करत. मी गेले 10 वर्षापासून कॉम्पिटिटिव्हच्या क्षेत्रामध्ये MPSC UPSC ला शिकवतो. माझ्या 12-10 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. आमच्या आदरणीय बाबळे सरांचं ज्ञान यज्ञाचं कार्य फार मोठ्या शनगावातून अनेकांचे विद्यार्थी घडले. आणि खरं प्रामाणिकता काय असावी शिक्षकी पेशाबद्दल हे आम्हाला बाबळे सरांकडे पाहिले त्यानंतर कळते. बरोबर आहे माऊली? माऊली सुद्धा त्यांचे शिष्य आहेत. पण गुरुच्या समोर वागण्याचं महत् भाग्य बाबा जन्मजन्मी आम्ही भोगले. आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. फार सुंदर. गेली 10 वर्षापासून दादा मी PSI ST अनेक माझे विद्यार्थी घडलेले आहेत.
असे एक गाव नाही माता, एक जिल्हा नाही माता मावल्यानं जिथे कीर्तन व्याख्यान करत नाही. ईश्वराच्या कृपेनं सगळं काय आहे. पण जेव्हा आम्ही घरी जातो ना दादा, आईचा फोन येतोय, कुठपर्यंत आहे, पोहोचला का नाही, कुठपर्यंत आहे. पण दादा त्या फोनवर बोलणारा बापाचा आवाज माझ्या पाठीमागे नाही, लक्षात ठेवा. उभ्या महाराष्ट्रात नाव आहे हो. माता मावल्यानं असं जिल्हा नाही लेकराचं कीर्तन व्याख्यान होत नाही. पण बाप गेल्यावर बापाची किंमत कळण्यापेक्षा जिवंतपणे सांभाळा. या कीर्तनातून एवढं जरी कळलं, भरपूर झालं. माता मावल्यांना भरपूर झालं. पोरांनो, आई वडिलांची सेवा करा, देशाप्रती स्वाभिमान बाळगा. पवित्र पावन अयोध्या नगरीमध्ये माझ्या प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर झालं. मंदिराची फार सुंदर अशी सुबक अशी रेखाकृती आहे. 3 मजली मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असं 4 देवाची मंदिर आहेत. मंदिरावरती त्या मूर्ती जर पाहिली तुम्ही तर 5 वर्षाच्या लेकराच्या रूपात प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती आहे बाबा. त्या मूर्तीच्या सगळ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर माझ्या विष्णूचे 10 अवतार आहेत. त्याच्यामध्ये शंख आहे, गदा आहे, चक्र आहे. पदकमळावरती माझे प्रभू श्रीरामचंद्र विराजमान झालेले आहेत. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर उजव्या बाजूला माझे प्रभू श्रीरामचंद्राच्या उजव्या बाजूला माझे हनुमानजी येतं आणि डाव्या बाजूला या ठिकाणी गरुड या ठिकाणी उभे आहेत. लक्षात ठेवा, एकच अवतार आहे. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, किंवा आपण काय म्हणतो, आपोला तर एकम देव करून घ्यावा. कसंही केलं तरी एकच आहे का नाही. सूर्यप्रकाश एकम सहस्र रश्मी. म्हणून फार सुंदर असं मंदिर अयोध्यामध्ये उभं राहिलं. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून मी आधीच सांगितलंय, मी कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये, अजिबात घेणं देत नाही. कोण्या पक्षाची धुरा आणायची मला गरजही नाही. फक्त एवढंच आहे, ज्यानं काम केलं त्याला चांगलं म्हणावं, एवढी तरी नीतिमत्ता आपली असावी. म्हणून त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या लोकार्पण सोहळा त्यांच्यामुळे झाला, म्हणून त्यांचंच नाव आपल्याला सांगणं गरजेचं आहे. फार साधू संतांच्या पवित्र पावन भूमीमध्ये अयोध्यासारख्या नगरीमध्ये महाराज या ठिकाणी जी 500 वर्षाची आपण वाट पाहत होतो, तो अंधकार मिटून आता या ठिकाणी हा राम आनंद उत्सव आहे का नाही सर, हा सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा झाला. तुमचं गाव फार सुंदर चांगलं गाव आहे. येण्याचा योग आला. आनंदाच्या भरामध्ये तुम्ही या ठिकाणी आनंद घेतला. दिवसभर इथं कार्यक्रम झाले, पण त्या भरपूर साऱ्या लागलेल्या आहेत. फार सुंदर आदरात तिथे झालं आणि सुंदर पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही गावकऱ्यांनी मिळून हा सुंदर असा 1 दिवसीय कार्यक्रम, 1 दिवसीय सोहळा या ठिकाणी साजरा केला. तो सगळ्यांच्या चरणाशी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द जर चुकीचा उच्चार गेला असेल तर माफी करा. तुमचं लेकरू समजून मला माझ्या पदरामध्ये माझी चूक द्या. चांगलं असेल की माझ्या आईवडिलांची पुण्याई, माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी झालेली सेवा माझ्या प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणाशी या ठिकाणी समर्पित करतो. माझ्या प्रदेश पांडवांच्या चरणाशी समर्पित करतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. Thank you.